जोगिंदरचं आणि कांचनचं या दोघांचाही विवाह झाला होता. दोघांनाही दाम्पत्य होते. एक एक मुलगा एक एक मुलगी असे दोघांनाही दोन दोन मुलं बाळ होते. जोगिंदरचा सुखी संसार सुरळीत चालू होता. इकडे कांचनचा सुखी संसार चालू होता. दोघेही वेगवेगळे आपापल्या संसारात मग्न होते. आणि विशेष म्हणजे हे दोघेही तारुण्य अवस्थेतलेच आणि नात्याने घरेलू संबंध. कारण जोगिंदरच्या कांचनच्या वहिनीचा भाऊ हा जोगिंदर, म्हणजे घरातील पाहुणे रावळेच. त्यामुळे येणं जाणं बसणं उठणं हे संपूर्ण होतच. यातूनच ओळख झाली. सुखी संसार आहे, पत्नी आहे, मुलं बाळ आहेत हे भान विसरले कांचन आणि जोगिंदर. कांचनच्या वहिनीचा भाऊ असल्यामुळं बहिणीला भेटण्यासाठी जोगिंदर हमेशा घरी जायचा. असाच तो बहिणीला भेटण्यासाठी मुंबईमध्ये गेला. मुंबईमध्ये आपल्या बहिणीसोबत घरी राहिला. परंतु दोघांचंही वैवाहिक जीवन असताना त्या अगोदरपासूनच 6 ते 7 वर्षापासून जोगिंदरचं आणि कांचनचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. अनैतिक संबंध सुरू झाले होते. आणि याच अनैतिक संबंधाचा, या प्रेम प्रकरणाचा अंत हा होणारच होता. कारण कांचन जोगिंदरवर दबाव टाकू लागली की तुझ्या पत्नीला तलाक दे, घटस्फोट घे आणि माझ्यासोबत लग्न कर. कारण कांचन तिच्या पतीला सोडून एकटी राहत होती मुलं बाळांना घेऊन. म्हणून कांचन म्हणत होती की तुझ्या पत्नीला घटस्फोट दे आणि माझ्यासोबत राहा, माझ्यासोबत लग्न कर. परंतु जोगिंदर वारंवार तिला नकार देत होता, विरोध देत होता आणि स्वतःच्या संसाराची कमजोरी, मुलाबाळांची अडचण, जबाबदारी यामुळे तो नकार देत होता. कांचनला राग अनावर झाला आणि 6-7 वर्षाच्या प्रेम प्रकरणाला आज वेगळंच रूप मिळालं. 2025 डिसेंबरच्या शेवटच्या आठवडी 30+ त्यावेळेस त्याच्या अगोदर 2 दिवसांनी जोगिंदर, ज्या वेळेला त्या दोघांमध्ये बिनसलं भांडण झालं लग्नाच्या वादावरून, त्यावेळेला जोगिंदर तिथून तिच्यावर राग न बोलता आपल्या गावी बिहारला आला. बिहारला आल्याच्या नंतर 30+ आली. 30+च्या दिवशी सकाळी कांचनने जोगिंदरला व्हॉट्सअपवर मेसेज केला, उद्या 30+ आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात, आपण नवीन एन्जॉय करू, पार्टी करू, खाऊ पिऊ, ये. लग्नाचा विषय डोक्यातून काढून टाक. त्यावेळेला त्यालाही बरं वाटलं आणि पहिलं जे प्रेम प्रकरण आहे ते चालूच आहे असं त्यालाही वाटलं. आणि तो ताबडतोब घर सोडलं, बिहार सोडलं आणि परत मुंबईला कोणत्या ना कोणत्या निमित्ताने बहाने तो आपल्या बहिणीच्या घरी पोहोचला. तिथं कांचन होतीच. कांचन सोबत त्याचं बोलभाषण झालं. बहीण वेगळ्या रूम मध्ये झोपली आणि त्याच्यानंतर कांचन आणि जोगिंदर हे दोघ जण एका रूम मध्ये झोपले. कारण कांचनची मुलं बाळ एका रूम मध्ये झोपलेले होते, हे दुसऱ्या रूम मध्ये गेले. कांचन आणि जोगिंदर दुसऱ्या रूम मध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी थोड्या गप्पा मारल्या, चर्चा झाली आणि बोलत बोलतच कांचनने जे षडयंत्र रचलं होतं, तिच्या डोक्यात जे राग होता, त्यासाठी बोलत बोलतच कांचनने धारदार शस्त्रांनी जोगिंदरच्या गुप्तांगावर वार केले. गुप्तांगावर वार केल्याच्या नंतर सपासप वार केली. गुप्तांगातून रक्तस्राव सुरू झाला, सगळं रक्त झालं तिथं. परंतु तसल्या अवस्थेमध्ये देखील जोगिंदर घाबरला नाही. जोगिंदरने तिथून पळ काढला आणि तसंच दाबादाबी करून संपूर्ण काही थोडे व्यवस्थित करून तो परत बिहारी आला. घरी आल्याच्या नंतर त्याचे मुलं बाळ भयभीत झाली. आपल्या वडिलांना नेमकं झालंय काय, त्याचं ते संपूर्ण अवस्था पाहून त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. ऍडमिट केल्याच्या नंतर त्याच्यावर इलाज सुरू झाला आणि त्यानंतर त्याने जबाब दिला आणि कांचनवर गुन्हा दाखल केला. धमकी देणं आणि हत्येचा कट रचणं किंवा प्राणघातक हल्ला करणं या वेगवेगळ्या कायद्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या भयानक घटनेनंतर जे संपूर्ण जोगिंदर होता प्रेम प्रकरणातील, त्याचं पूर्ण नाव आहे जोगिंदर लखन महातो, वय वर्ष 44 आणि त्याची प्रेयसी कांचन देवी राकेश महातो, वय वर्ष 25. 25 वर्षाची तरुण तडफदार युवती कांचन आणि 44 वर्षाचा प्रौढ अवस्थेतील जोगिंदर, या दोघांमध्ये हे प्रेम प्रकरण सुरू झालं आणि त्याचा अंत अशा पद्धतीने झाला. कांचनच्या बहिणीचा भाव असल्यामुळं या दोघांमध्ये हे रिलेशन वाढत गेले आणि त्यानंतर ह्या घटना घडत गेल्या. या घटनेपासून आपल्याला काय शिकायला मिळतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सांता क्रूज मधील विहन देसाई रुग्णालयात जोगिंदरवर इलाज चालू आहे. या घटनेबद्दल वैवाहिक जीवन सोडून अनैतिक संबंध हे प्राणघातक ठरतात आणि वेगवेगळ्या घटनाक्रमातून आपल्याला वारंवार समोर येतात, पाहायला मिळतात. सावध राहणं खूप गरजेचं आहे.
मुलाबाळांचा, संसाराचा विचार करणं गरजेचं आहे. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया अशाच नवीन एका रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.